नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. दुष्काळी जतच्या वंचित 65 गावांच्या पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारची तत्वतः मान्यता मिळाली आहे. सुमारे 600 कोटींच्या नव्या योजनेचा आराखडा मुख्यमंत्री जलसंपदा मंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून लवकरच ही योजना मार्गी लागेल असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे. वर्षानुवर्षे या तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर म्हैसाळ सिंचन योजना अर्ध्या तालुक्याला वरदान ठरत आहे. मात्र पूर्व भाग या सिंचन योजनेत येत नसल्यानं 65 गावे ही वंचित आहेत. या गावांमध्येही म्हैसाळ सिंचन योजनेचे किंवा शेजारच्या कर्नाटक राज्याकडून पाणी मिळावे अशी मागणी दुष्काळग्रस्तांकडून वारंवार करण्यात येते. यासाठी अनेक मोर्चे, उपोषणे, आंदोलने झाली आहेत. काही दिवसापूर्वी जतच्या माडग्याळमध्ये सर्वपक्षीय पाणी परिषद पार पडली होती. यामध्ये पाण्यासाठी निर्णायक लढा उभारण्याबरोबर लोकसहभागातून कॅनल खुदाई करण्याचा निर्णय घेत आंदोलनाचाही निर्धार करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सांगलीचे खासदार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांनी वंचित 65 गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी नवी सिंचन योजना तयार केली आहे. म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना निर्माण केली असून 2 दिवसापूर्वीच दुष्काळी भागात जाऊन या योजनेचा आराखडा दुष्काळग्रस्तांसमोर सादर केला होता आणि शुक्रवारी ही नवीन योजना शासकीय मान्यतेसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याकडे सादर केली असून 600 कोटींच्या या योजनेला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती आज खासदार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष संजय काका पाटील यांनी सांगली इथं पत्रकार परिषदेत दिली. तसेच लवकरच ही योजना मार्गी लागून दुष्काळी जनतेचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. या जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या योजना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून या सगळ्या योजना मे ते जूनच्या 15-20 तारखेपर्यंत पूर्णत्वाला जात आहेत. त्यामध्ये ताकारी, म्हैसाळ, टेंबू या सगळ्या योजनांचा समावेश आहे. शेतीला पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एक आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय कॉन्क्रीट योजना तयार करून आम्ही काल मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. या विस्तारित म्हैसाळच्या योजनेला जतच्या मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिलेली आहे. आम्ही सगळ्या दुष्काळी तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. कायमस्वरूपी पाणी देणं, 4ही सीझनमध्ये 3ही सीझनमध्ये हे पाणी आपणाला देता यावं या उद्देशातून ही योजना परिपूर्ण योजना केलेली आहे.